दिवाळीमध्ये आपण भरपूर सारा फराळ बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण पदार्थ बनवतो। तर पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा आणि एक महत्त्वाचा दिवाळीमध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रवली। आपण एवढे पदार्थ बनवतो, पण त्याच्यामध्ये रवली ही हमखास बनवली जाते। तर ही जी रवली आहे ही दिवाळीच्या आदल्या दिवशी बनवली जाते आणि सकाळी मग ही रवली खाल्ली जाते। नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी विशेष रवली बनवणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर रवली बनवण्यासाठी इथे मी हे तांदूळ घेतले आहेत 1 वाटी। आता इथे मी हे आपण जे जेवणाला वापरतो तेच घरगुती तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही तांदूळ वापरू शकता। तर हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तर मी आता हे पहिले धुवून घेणार आहे। हे बघा, इथे मी पाण्यामध्ये स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता पाणी निथळण्यासाठी मी चाळणीमध्ये इथे ठेवलेले आहे। हे बघा, आता तांदळातलं पाणी सर्व आपलं निघालेलं आहे, पण तांदूळ आपल्याला असे ओलसरच हवे। आता हे आपण भाजून घेणार आहोत। इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये टाकते मी थोडंसं साजूक तूप। आता आपल्याला तांदूळ आहेत त्या साजूक तुपावर छान असे भाजून घ्यायचे। आता हे आपण छान असे भाजून घेऊया, म्हणजे मस्त असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असे हे भाजून घ्यायचे। तर आता हे तांदूळ मी आता छान असे भाजून घेते। हे बघा, इथे आपले तांदूळ आता हे बघा भाजून झालेले, तुम्ही पाहू शकता कलर पण आता चेंज झालेला आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचे। हे बघा, आता तांदूळ थंड झालेले आहेत। हे आता आपल्याला मिक्सर मधून बारीक असे करून घ्यायचे। आपल्याला एकदम बारीक नाही करायचे, जसा रवा असतो ना तसे आपल्याला हे असे भरड असे दळून घ्यायचे। आता हे मी दळून घेते। हे बघा, इथे मी आता दळून घेतले, तुम्हाला मी दाखवते। बघा, असे भरडच आहे थोडेसे। बघा, अशा प्रकारे आपल्याला हवं आहे। आता आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले, त्यासाठी इथे मी 3 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे गूळ आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी। कमी गोड हवे असेल तर थोडं तुम्ही कमी घेतलं तरी चालणार आहे। आता गूळ आपल्या याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे। हे बघा, छान अशी आपली इथे उकळी आलेली आहे। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि आपण जे तांदूळ भरडले आहेत ते आपल्या याच्यामध्ये आता घालून घ्यायचे। आता आपल्याशी ढवळून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपण आता शिजवून घेणार आहोत। हे बघा, इथे आपल्या आता व्यवस्थित असं इथे शिजलेलंच आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं। बघा, इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरे घेतले। त्यानंतर थोडीशी वेलची पूड, त्यानंतर इथे मी थोडेसे बदामचे काप केलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रुट्स टाकू शकता। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। ही जी रवली आहे ना एकदम चविष्ट अशी लागते। जर तुम्ही दिवाळीमध्ये अशी रवली बनवत असाल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि जर नसेल बनवत तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे बघा, इथे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकते मी थोडंसं साजूक तूप। आता पुन्हा आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत। हे बघा, ही आता आपली रवली आहे ना ही व्यवस्थित अशी आपली आता शिजलेली आहे।
आता आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे, त्याचे छोटे असे तुकडे करून घेतले. हे बघा, आता हे आपल्या केळीचं पान या रवलीवर असे लावून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण एक 3-4 मिनिट आपण अशी याला छान अशी वाफ काढून घेणार आहोत. एक बारीक गॅसवर 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. हे बघा, इथे मस्त अशी रवली आपली इथे आता तयार झालेली आहे. बघा, तुम्हाला मी थोडीशी पान काढून दाखवते. हे बघा, इथे छान अशी रवली आपली इथे तयार झालेली आहे. हे बघा, आता ना आपण याच्यावर ना झाकण, गॅस बंद करणार आहोत आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि आपण आता रात्रभर अशीच ठेवणार आहोत आणि सकाळी मग आपण ही रवली बघणार आहोत. जर तुम्हाला लगेच खायची असेल तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही सुद्धा ही रवली खाऊ शकता. तर आता आपण ही उद्या बघणार आहोत. हे बघा, आता सकाळ झालेली आहे. आता आपण रवली बघणार आहोत. हे बघा, मस्त अशी आपली दिवाळी विशेष रवली इथे तयार झालेली आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, आता आपण ही पहिली कट करून घेणार आहोत. तुम्हाला छोटे मोठे जसे काप हवे तसे कट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे, तर एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते. हे बघा, एकदम परफेक्ट अशी झालेली आहे, मस्त अशी. बघा, आता सर्व रवली मी आता अशीच काढून घेणार आहे. तर इथे आपली दिवाळी विशेष रवली इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते आणि एकदम परफेक्ट झालेली आहे, जशी आपल्याला हवी आहे तशी. हे बघा, अशा प्रकारे. तर तुम्हीही सुद्धा या दिवाळीमध्ये ही रवली नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.